वाघबीळनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटरला देखील विनंती करतोय आपण प्लीज रेडी व्हा. टीम स्वप्नील 11 ब्रह्मांड. स्पर्धा सुरू आहे मित्रांनो आणि अनेक विविध गाणी आपल्याला डीजे मास्टर निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मात्र द लिजंड ऑफ भगत सिंग मधलं एक गाणं वाजवा प्लीज. मेरा रंग दी बसंती चोला अफलातून गाणं आहे ते. दरवर्षी आम्ही त्या गोष्टीचा उल्लेख करत असतो. अफलातून आहे कारण अगदी ती म्युझिक ऐकलं ना तर मनात एक वेगळी उभारी येते आणि काहीतरी वाटतं की आपण या देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे निश्चितच ते गाणं होऊन जाऊ द्या. आपल्याकडे वेळ आहे 2 मिनिटाचा प्लीज. थँक्यू डीजी. धन्यवाद. चला आपल्या मुख्य मंचावर एक विशेष सन्मान आपण करूया. ते म्हणजे निश्चितच आपल्या समाजातील एक जबरदस्त असा खेळाडू ज्यांनी आपल्या समाजाचं नाव केले, आपल्या परिसराचं नाव केले, आपल्या गावाचं नाव केले. सन्माननीय तानाजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान. पॉवर लिफ्टिंग मध्ये निश्चितच भरपूर मोठे नाव, कित्येक सुवर्ण पदक आपल्या देशाला त्यांनी मिळवून दिलेत. त्यामुळे निश्चितच त्यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय आमच्या आयोजकांच्या वतीनं. वेलकम तानाजी पाटील साहेब. आणि निश्चितच आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी तानाजी पाटील यांचा चिरंजीव सध्या या सामन्यात खेळत आहेत, चेतन. त्यामुळे निश्चितच मनापासून कौतुक आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या. अजून एक मान्यवर ते म्हणजे निश्चितच गणेश मनेरा सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. वेलकम. वाघबीळ मास्टरचा हा अफलातून कर्णधार. मॅच ऑन होते. पंचांचा इशारा येतोय. 4 षटकांची मॅच आहे, लक्षात घ्या. स्वप्नील 11 ब्रह्मांड वर्सेस बाबा 11 वाघबीळ. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण ते म्हणजे निश्चितच टीम बाबा 11 वाघबीळचं. 4 ओव्हरची मॅच आहे. चला मॅच ऑन करा प्लीज, डोंट वेस्ट टाइम. यानंतरचे 4 संघ जर बघितले तर जी स्पोर्ट्स केवणी, विजय रामदास स्पोर्ट्स पूर्णा, मिनेश 11 कारेवली आणि गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम हे 4 संघ तुम्हाला नेक्स्ट हाफमध्ये पाहायला मिळतील आजच्या दिवसात. योगाभाऊ MC चषक 2026 मध्ये. लेट्स प्ले. पहिला चेंडू लाफ्ट करायचा होता, मात्र शेवटच्या क्षणी बॅटची कड घेऊन चेंडू जर बघितला तर गली रिझन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. एक धाव इथे मिळते. पहिल्या एकूणच एका धावेने सूरज अकाउंट ओपन करतोय, टीमचं देखील अकाउंट ओपन करतोय. क्लासिक बॅटल होईल अशी अपेक्षा करूया. या सामन्यात ब्रह्मांड टीमला 50च्या पलीकडे जावं लागेल 4 ओव्हर मध्ये. येस आम्ही जाणार आहोत. तुम्ही सांगितलं आणि आम्ही केलं, हेच डिलिव्हर करताना इथे बॅटर कल्पेश दिसलाय. पहिल्या चेंडू फेस करताना हा अफलातून खाव कॉर्नरच्या डोक्यावरून आलेला षटकार, MCC षटकार. येस आम्ही जाणार आहोत. तुम्ही सांगितलं आणि आम्ही. थँक्यू. ग्रेट स्टार्ट बाय ब्रह्मांड अँड कल्पेश. हा चेंडू नो बॉल आहे, नो बॉल घोषित केलाय कारण अगदी विकेट लाईनच्या बाहेर टाकलाय. त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. एक धाव इथे मिळते अवांतरची.
येस सर, फ्री हिट आहे का? येस आहे. बघा, काही नियम आहेत ते तुम्हाला माहीत असतात, मात्र तरी सुद्धा काही गोष्टी घडतात, अनावधाने घडतात, कोणी जाणून बुजून करत नसतो. मात्र नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. फ्री हिट आहे, फ्री हिट आहे आणि हा जबरदस्त प्रहार. वेल डन कल्पेश. नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. फ्रीड आहे, फ्रीड आहे. आणि प्रहार. थँक्यू. बॅटिंग केलंय, काय जबरदस्त बॅटिंग केलंय. प्रत्येक चेंडूवर प्रहार केले जातात. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक नो बॉल कन्सिडर झाला, त्यानंतर फ्री हिट वर षटकार. शॉर्ट बॉल आहे. हो, संधी होती कल्पेशसाठी, मात्र बॅट अगोदर निघून गेले. चेंडू नंतर येतोय. स्लोअर वन होता, आपल्या पामच्या मागून टाकलेली ही डिलिव्हरी होती. गुड कमबॅक बाय तनय. बाव्या 11 वाघबीळ. पहिल्या षटकात आतापर्यंत जर बघितलं तर ब्रह्मांड टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 14. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट बॉल आहे, ऑन साइडला टॅप केलंय. चेंडू मात्र गिरकी घेऊन परतलाय सीमारेषा पार. चौकार. अजूनही षटकातील काही चेंडूंचा काही शिल्लक आहे. शॉर्ट बॉल आहे, ऑन साइडला टॅप केलंय. चेंडू मात्र गिरकी. का गाणं वाजवलंय. सध्या मात्र पाण्यासारख्या धावा होत आहेत. अगदी आपण बघतोय धावसंख्या झाली ती म्हणजे 18. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मिस टाइम स्ट्रोक काय इथे विकेट येणार का? दैवत येतोय. वॉट कॅच. ऍट दी एंड दैवत पोहोचलाय. पहिली विकेट आली अगदी शेवटच्या चेंडूवर, त्यामुळे या षटकाची समाप्ती चांगली झाली टीम बाव्या 11 वाघबीळ साठी. मात्र पहिल्या षटकात आले तब्बल 18 धावा. थँक्यू. 5 चेंडूमध्ये 16 धावा. वेल प्लेड कल्पेश. आपल्या संघाला एक आकर्षक सुरुवात करून दिली आहे, कारण ऍज अ ओपनर म्हणून निश्चितच पहिले षटक संपूर्णपणे खेळणं गरजेचं असतं. ती गोष्ट इथे केली आहे. भले शेवटच्या बॉलवर विकेट आले, मात्र त्या अगोदर 5 चेंडूमध्ये 18 धावा फलकावर लागले. त्या म्हणजे टीम स्वप्नील 11 ब्रह्मांडच्या. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. मगाशी मी एक अंदाज वर्तवला की ब्रह्मांड टीमनं 50 धावा पूर्ण करणं गरजेचं आहे. बाव्या 11 समोर त्यांना आव्हान उपस्थित करायचं असेल तर पहिल्या षटकात 18 धावा. त्यामुळे इथून ही जर सरासरी कंटिन्यू राहिली तर धावसंख्या कितपर्यंत पोहोचेल हे सांगण्याची गरज नाहीये. तब्बल 70 ओलांडेल. मात्र बघूया, इथे साहिल येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला सामना तुम्हाला आठवत असेल, साहिलनं चमत्कारिक कामगिरी केली. दुसऱ्या षटकात येत असताना हॅट्रिक केली आणि फक्त 3च धावा खर्च केल्या आणि तिथून बाव्या 11 वाघबीळ संघाच्या विजयाच्या संधी वाढल्या होत्या. मात्र या मॅचमध्ये साहिलची भरपूर गरज आहे टीम बाव्या 11ला. लेट्स सी तो डिलिव्हर करणार का. चांगला गोलंदाज आहे, अनुभव जबरदस्त आहे आणि या बेल्ट मधील एक मोठं नाव आहे. स्ट्रायकेटला सूरज आहेत. चांगला फटका आहे. इथे मात्र आपण बघतोय शॉर्ट कव्हर तैनात आहे. एकच धाव मिळेल. मागच्या सामन्यात सूरजची अफलातून कामगिरी राहिली होती, बॅटनं सुद्धा बॉलनं सुद्धा. या घडीला मात्र आता अजय जो नवीन बॅटर आहे त्याच्याकडे देखील लक्ष असेल स्वप्नील 11 ब्रह्मांड टीमचं. डिलिव्हर करावं लागेल, कारण भरपूर कमी चेंडूला तुम्हाला फेस करायचं आहे. मात्र जे चेंडू तुम्हाला मिळतील त्या चेंडूवर तुम्हाला सर्वस्व ओतायचं आहे. पाहूया एफर्ट कोणाचे, गोलंदाजाचे की बॅटरचे.
फुलटॉस बॉल आहे, लॉफ्ट केलंय चेंडू समालोचन कक्षाच्या वर. दॅट्स अ गुड टायमिंग. थँक्यू व्हेरी मच तानाजी पटेल, थँक्यू व्हेरी मच गणेश मनेरा साहेब. एन्जॉय करा. बॅटरचे अफलातून बॅटिंग. अजयने देखील आल्या आल्याच आपली बॅटचं ब्लेड ओपन केलंय. बॉल आणि ही खरी कसोटी आहे, लक्षात घ्या. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही पहिल्या बॉल पासूनच शूट व्हायला पाहिजे आणि अजयने ती गोष्ट दाखवलंय. या षटकार संघाच्या धावसंख्येने अगदी पाव शतक गाठलंय. 25 धावा. थँक्यू. क्या बात आहे, एकदम अगदी विंटेज गाणी वाजवली जात आहेत. बऱ्याच जणांनी ऐकली सुद्धा नसतील. साहिलवर आक्रमण केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार. व्हॉट नेक्स्ट? षटकार. काय स्ट्राईड होती. बरोबर जिथून चेंडू टर्न होणार होता तिथपर्यंत पाय नेला आणि त्याच्यानंतर फ्री फ्लोईंग बॅटिंग. जबरदस्त फोर आर्म हिट दाखवलाय. चेंडू अगदी आपण बघतोय डीप मिड विकेट आणि कॉर्नरच्या मधून मार. षटकार. काय स्ट्राईड होती. थँक्यू. अफलातून गाणं होतं हे. हृदयी वसंत फुलताना हे गाणं आहे. मात्र 45 सेकंद तुम्हाला ती म्युझिक एन्जॉय करायची अगोदर. अफलातून बॅटिंग. अजय अगदी जबरदस्त कामगिरी करतोय. 2 चेंडूंना सामोरे गेले. 12 धावा त्यांनी पूर्ण केले. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 31. साहिलवर आक्रमण. मागच्या सामन्यात साहिल हिरो होता. शॉर्ट बॉल आहे, लागोपाठ तिसरा षटकार. काल आया तस्मे नमक. कॉन्ट्रास्ट क्रिकेट सुरू आहे. सुपर बॅटिंग बा अजय. सामन्यात साहिल हिरो होता. शॉर्ट बॉल आहे, लागोपाठ तिसरा षटकार. काल आया तस्मे नमक. थँक्यू. क्रिकेट किती लवकर बदलतं बघा. मागच्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज या मॅच मध्ये देखील हॅट्रिक करतोय. मात्र त्याच्या विरुद्ध हॅट्रिक झाली ती म्हणजे षटकारांची. अगदी तिकडी ही गाजवली ती म्हणजे अजयनं. धावसंख्येने भरपूर मोठी उडी घेतली आहे. 37 धावा फलकावर. अजूनही दुसरं षटक संपायचं आहे. या षटकात आतापर्यंत 4 चेंडूत आलेत 19 धावा. वेळ बदलते, काळ बदलतो, याचं मूर्तिमंत उदाहरण देणारा हा सामना. हॅलो. इथे अजून एक धाव फलकावर येते. संघाच्या धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 39. या षटकात साहिल नक्कीच वेगळा भासलाय. याचं कारण 3 लागोपाठ षटकार आले, त्यामुळे गोलंदाजाचा जो आत्मविश्वास असतो ना तो ढासळतो. तीच गोष्ट इथे दिसतीये. नाव सूरज ऑन स्ट्राईक. यावेळेला हा फटका डी झोन मध्ये आहे का? लेट सी द अंपायर डिसिजन. येस, वन डे आहे. थँक्यू व्हेरी मच. एकच धाव इथे मिळतीये. या एका धावेने संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे.
पहिल्या षटकात 18 धावा, सरासरी 18. 2 षटकानंतर धावसंख्या 40, सरासरी 20. काय ग्राफ उंचावलाय. अगदी मार्केट बऱ्याच वेळ डाऊन होतं, आपला सेन्सेक्स घसरला होता, तो आता आपण बघतोय मोठ्या प्रमाणात तेजी मार्केटमध्ये आली आहे. मात्र सध्याचं जर आपल्या एकूणच भारताचं अर्थकारण बघितलं तर थोडीशी विचित्र परिस्थिती आहे. बऱ्याच जणांना वाटतं भारत प्रगती करतोय, बऱ्याच जणांना वाटतंय भारताची एकूणच रुपयामागे जी घसरण सुरू आहे ना डॉलरच्या याच्या तुलनेत, त्यामुळे एक्झॅक्टली परिस्थिती काय अजूनही कोणालाही माहीत नाहीये किंवा वरच्या लेवलला काय चाललंय. मात्र या सामन्यात जे सेन्सेक्स आहे ना ब्रह्मांडचं ते वाढलंय. धावसंख्या 40, 2 षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर येतोय साईदीप. उत्तर द्यावं लागेल टीम 22-11 वाघबीळला. फुलटॉस डिलिव्हरी आहे, समोर खेळले, चांगला फटका, नाही अडू शकणार चेतन. इट्स अ बिगी. चेंडू 135च्या वेगानं आला, 145च्या वेगानं पाठवला. द्यावं लागेल What a batting by अजय. 11 वाघबीळला. उलटा डिलिव्हरी समोर केले, चांगला फटका, Thank you. नाही अडू शकणार. ग्रेट बॅटिंग. अफलातून डिस्प्ले दाखवला जात आहे बॅट्समनशिपचा. प्रत्येक चेंडूवर काहीतरी करण्याचा इरादा आहे. पुन्हा एकदा वर पिच केलाय, पुन्हा एकदा स्टायलिश फटका, मात्र धाव मिळणार नाहीये. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉकर डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो, यॉर्कर डिलिव्हरी देखील त्याला म्हणतात, बुंदा चेंडू सुद्धा त्याला म्हणतात. साईदीप वेगवान वेगवान चेंडू, डाऊन द लेग जाणार चेंडू होता, छेडण्याचा प्रयत्न केलाय. एक्झॅक्टली आपण बघतोय हिट विकेट आहे. येस येस हिट विकेट आहेत. अगदी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पाय आय थिंक यशांना लागतोय, त्यामुळे हिट विकेटच्या रूपानं फलंदाज इथे बाद होताना दिसतोय. परतलाय अजय, मात्र परतण्या अगोदर 4 षटकार आपल्या संघासाठी ठोकले, ते म्हणजे अजयनं क्लास बॅटिंग केली. तब्बल आपण बघतोय 7 चेंडूंना जो सामोरा गेला, 7 चेंडूमध्ये 25 धावांची वादळी खेळी. अगदी आपण बघतोय जवळजवळ 350च्या स्ट्राईक रेटनं या धावा कुठल्या अजयनं. वेल प्लेड अजय. थैंक यू. सध्या ठाणे घोडबंदर रोडची परिस्थिती अशी आहे की मैं निकला गड्डी लेके. ओ एफर्टलेस स्ट्रोक आहे, एफर्टलेस स्ट्रोक आहे. हा दमदार षटकार, एमसीसी षटकार, सुपर बॅटिंग. थँक्यू डीजे. धावसंख्येनं 50 ओलांडलंय. वेल डन टीम. स्वप्नील 11 ब्रह्मांड. धावसंख्या 52. हा दमदार षटकार. ग्रेट शो बाय ब्रह्मांड. लो फुल टॉस डिलिव्हरी ती ढकलल्या, फक्त चेंडूला एकच धाव मिळणार आहे. वेल प्लेड, वेल प्लेड. पंकज देखील गेल्या गेल्या चांगली कामगिरी करतोय. अतिशय चांगलं गाणं वाजवलं. आणि मी म्हणत होतो की सध्या ठाणे घोडबंदर परिस्थिती अशी आहे ट्रॅफिकची की मैं निकला गड्डी लेके और गायमुख में अटक गया. यावेळेला उंच पुरा फटके, तो रीच होणार का? क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल, चांगला झेल आणि चांगला बॅलन्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे आय थिंक तनय आहे तिकडे. थँक्यू. काय अफलातून हे गाणं.
ज्यावेळा केबल टीव्ही आला ना त्यावेळा हे गाणं भरपूर गाजलं होतं. अगदी 90चं ते दशक आपल्याला पाहायला मिळतंय. दलेर मेहंदी नो डाऊट. मात्र इथे धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली 53. ती म्हणजे स्वप्नील इलेव्हन ब्रह्मांड टीमची चांगली कामगिरी. कल्पेश मगाशी बाद झाला, मात्र बाद होण्या अगोदर 5 चेंडूमध्ये 16 धावा त्यानेही कुठल्या आणि ती जबरदस्त पार्टनरशिप अजय बरोबरची अफलातून होती. मात्र इथे शेवटचं षटक महेश येते गोलंदाजी मार्कवर. मात्र 3 षटकामध्ये तब्बल 53 धावा. सरासरी आता थोडीशी खाली आले, मात्र तरी देखील टेनिस बॉल क्रिकेटचा विचार करता ती महाग आहे सरासरी आपल्याला दिसते. अगदी जवळ आपण बघतोय 18 धावा प्रति षटका मागे आहे. शेवटच्या षटकात अजून किती धावा? मगाशी जो मी अंदाज वर्तवला होता की 50च्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल, अगदी 3 षटकात ही कामगिरी केलंय स्वप्नील स्पोर्ट्स ब्रह्मांड टीमनं. महेश पंकज ज्या वेळेला डाऊन द ग्राउंड चांगला फटका अडवलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र इथे कंप्लीट झाल्यात. मात्र आपल्या टीम साठी 2 धावा साहिलनं वाचवलेत. वेलफिल्ड. कॉन्टेस्ट मध्ये तुम्ही राहिलं पाहिजे हे दाखवताना इथे साहिल कुठल्याही परिस्थितीत मनाला सांगा की यस अजून शर्यत संपलेली नाहीये आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. या मॅचचा रिझल्ट अजून लागायचा बाकी आहे. मोठी स्ट्राईक खेळली होती, मात्र निश्चितच चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाही आहे. गुड चेंज ऑफ पेस बाय महेश. नेक्स्ट बॅट टॉस साठी 2 कॅप्टनला रिक्वेस्ट करतोय प्लीज. SD स्पोर्ट्स केवणी आणि विजय रामदास स्पोर्ट्स पूर्णा दोन्ही संघ उपस्थित झाले असतील तर कळवा प्लीज. लो फुल टॉस डिलिव्हरी दैवत कडून पुन्हा एकदा थोडीशी चूक झाली आहे, मात्र मिळेल फक्त एकच धाव. चेतनचा चांगला बॅकअप. 56 धावा. अगदी सणासुदीचे दिवस आहे आणि ठाणा बेल्ट मध्ये एक गोष्ट मी बघतोय, मागे गणपती देखील अगदी 10-10 दिवसांचे आहेत. किती क्रेज आहे. आणि वाघबीळला तर बरेच मागे गणपती अगदी 10-10 दिवसाचे आहेत. गणपती बाप्पा मोरया. हा चेंडू लाईन चेक करावी लागेल. पंचांचा इशारा येतोय, वाईटचा इशारा. पंच गुरु यांना तुम्ही पाहू शकता. मॅन फ्रॉम एक्सर बोरिवली. स्क्वेलेक पंच परेश भोईर, मॅन फ्रॉम दहिसर. एक धाव फलकावर. 57 धावा झालेत. रत्नेश हा योग्य फटका नाहीये, मात्र किती धावा इथे मिळतात. भरपूर वेगाने आलाय तिकडे तनय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकच धाव. ब्रह्मांड 11चे खेळाडू नक्कीच विचार करतील या परिस्थितीत अजून एक मोठा हिट आला तर ही मॅच त्यांच्यासाठी नक्कीच बनणार आहे. मॅच ऑलरेडी बनले नो डाऊट, मात्र एक हिट तो एक अतिरिक्त प्रेशर दबाव टाकणार आहे, तो म्हणजे भव्य 11 वाघबीळवर. लेट्स सी काय करतंय. मात्र ज्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप भव्य 11 कडे आहे त्यामुळे ही मॅच रंगणार आहे. एफर्टलेस स्ट्रोक आहे. वा वा वा, काय टाइम केला इकडे, ते म्हणजे पंकजनं अफलातून बॅटिंग. लेट्स सी काय करतोय. आता ज्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप कडे आहे त्यामुळे मॅच रंगणार आहे. एफर्टलेस स्ट्रोक आहे. वा वा वा. वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय भूषणदादा भोईर साहेब यांचं आगमन या मुख्य मंचावर आणि खूप साऱ्या शुभेच्छा साहेब आपल्याला एकूणच प्रजासत्ताक दिनाच्या. कारण MCC चषक आणि भूषणदादा दिसणार नाही तसं होणार नाहीये. भूषण भोईर साहेबांचं आपण स्वागत करूया. निश्चितच ठाणे परिसरातील एक महत्वपूर्ण असं हे व्यक्तिमत्व. मात्र इथे आपण बघतोय ही इनिंग इथे संपुष्टात येते. 2 धावा आले शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या झाली ती तब्बल 66 आणि 67 धावांचं भलं मोठं लक्ष. आणि यस नो डाऊट आपण बघतोय या सध्या ब्रह्मांड संघाला त्यांचा फुल सपोर्ट आहे आणि त्यांच्या संवेद आहेत ते म्हणजे बाळकुमचे मास्टरचे कर्णधार सन्माननीय कैलास भोईर साहेब. त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. आणि लगेच टॉस करणार आहोत. दोन्ही संघ इथे उपस्थित झालेत का. SD स्पोर्ट्स केवणी टीम आले. ओके. विजय रामदास स्पोर्ट्स पूर्णा संघ उपस्थित झालाय. पूर्णा संघ आलाय. येस केवणी संघ आलाय का. येस आले. चला चला टॉस कडे लगेच आपण वळूया.
एस डी केवणे आणि पूर्णा या दोन संघटनांनी आपण टॉस करतोय. सन्माननीय श्री भूषणजी भोईर सर आपण पाहतोय. वेलकम दादा, आपण आल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला टॉस करतोय आपण. दोन्ही संघांमध्ये टीला कॉल केला गेला आहे. हेड येतोय. मान्यवर व्यक्तीने मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय तर मित्रा, पहिला मॅच तुम्ही पाहिलं तर पहिला डाव तुम्ही बघितलाय. काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण करणार. असं 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? संघ तर आमच्या भिवंडीचाच आहे, जवळचे संघ आहोत, तर आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज ही स्पर्धा बघतोय आपण. प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी निमित्त. दरवर्षी MCC संघाकडून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 49वं वर्ष आहे. कसं वाटतंय? सर्वांना प्रथम तर मी सर्व खेळाडूंना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि खेळाला आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मान. असं थँक्यू. त्यानंतर आपण एच डी केवणे दिवे संघाकडे जातो. टॉस हरलाय तर बॅटिंग आले. किती धावांचं एक टार्गेट मनामध्ये सेट केलं सर? 50+ रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज जी प्लेईंग 11 तुमची दरवेळी या परिसरामध्ये खेळते तीच प्लेईंग 11 असेल का? कुठले चेंजेस खेळाडू आज येथे पाहायला मिळतील? नाही, सेम टीम असेल आणि प्रत्येकाने आपला 100% द्यावं. तसं आयोजन आणि नियोजन कसं वाटतंय? आयोजन तर दरवर्षी सुंदरच असतो, पण आम्ही MCC ट्रॉफी कधी जिंकली नाही, यावर्षी प्रयत्न 100% करू. येस, थँक्यू. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस झालाय, टॉस जिंकलाय पूर्ण या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद धन्यवाद. चला वळूया मुख्य मंचावर. आमचे सन्मानित पाहुणे, आणि कदाचित पाहुणे म्हणण्यापेक्षा MCC त्यांचं घरच आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. स्वागत करूया आपण भूषण भोईर साहेबांचं या मुख्य मंचावर. मी सुशांत दादांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते हा वीज सन्मान करूया आपण भूषण भोईर साहेबांचा. तर आपण बघतोय त्यांना एक विशेष फ्रेम ही भेट देतोय आपण, शिवप्रतिमाची भेट देतोय. मनापासून कौतुक आहे आणि आपल्या घरामध्ये निश्चितच ही प्रतिमा नेहमीच आमच्या MCC ची आठवण करून देणार आहे आणि शिवप्रतिमा स्वीकारताना निश्चितच त्यांचे आशीर्वाद देखील घेतले जात आहेत. धन्यवाद भूषण भोईर साहेब. आणि अजून एक खास सन्मान तो म्हणजे बाळकुम मास्टरमधील कर्णधार आणि निश्चितच एक अफलातून व्यक्तिमत्व सन्माननीय कैलास भोईर साहेब यांचा विशेष सन्मान सुशांतदादांच्या शुभस्ते आपण मुख्य मंचावर करतोय. त्यांचंही मनापासून कौतुक. स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू आहेतच, मात्र नियोजनाला नेहमीच सहकार्य देणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या ब्रह्मांड संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. साहेब तुमच्या येण्या अगोदर जबरदस्त कामगिरी झाली. आपण बघतोय तब्बल 67 धावा विजयासाठी 4 ओव्हरमध्ये आणि तुफान फटकेबाजी झाली आहे. मात्र त्यांच्या समोरचा संघ आहे तो म्हणजे वाघबीळचा संघ आहे. 22-11 वाघबीळ. कडक मॅच होईल अपेक्षा करूया. मात्र आपल्या इथे येण्याने या मंचाची शोभा वाढली आहे, मात्र आमची ऊर्जा वाढली आहे आणि त्यामुळे सदिच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. वळूया पुन्हा एकदा एकूणच कॉम्बॉक्समध्ये जिकडे आपली वाट बघतायत या परिसरातील एक गोड आवाज आणि निश्चितच आपल्या सर्वांचा लाडका समालोचक मित्र पंढरीनाथ कडू. धन्यवाद. थँक्यू डीजे, थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतो योगभाऊ MCC चषक 2026 आलेल्या मान्यवर व्यक्तींचं अगदी सहर्ष स्वागत. आपण पाहतो आत्ताच जे मंचावरती उपस्थित झालेत बाळकुममधील एक थोर व्यक्तिमत्व भूषणदादा भोईर यांचं इथे आगमन झालं आहे. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय
आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालेत. 67 धावांचं लक्ष आहे. 67 रन ट्विन्स. आज आपण पाहणार आहोत अजून एक स्पर्धा या परिसरामध्ये. नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2026 नाईटमध्ये आज या स्पर्धेला सुरुवात होईल. मात्र पहिला बॉल पाया पाडील. या 67 धावा जास्तही म्हटलू शकणार नाहीत आपण, कारण जोपर्यंत पाया पाडील मैदानामध्ये तोपर्यंत या धावा पूर्ण होऊ शकतात. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती षटकार येतोय का बॅटिंग पाहायला मिळाले. 67 धावांचा पाठलाग कसं करायचा आहे तो अगदी आपण पाहायला मिळतोय. ह्यावेळी अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. बिग हिट. 67 धावांचा पाठलाग कसं करायचा आहे तो अगदी आपण पाहायला मिळतोय. ह्यावेळी अजून एक बॅक टू बॅक. थँक्यू डीजे. जे पब्लिक तिथे बांधावरती बसले त्यांना विनंती असेल आपण पाठीमागे बसा. त्या कंपाऊंडवर जे पब्लिक आहेत प्लीज खाली व्हायचं तिथून, लवकरात लवकर खाली व्हायचं, अन्यथा आमचे व्हॉलेंटियर येतील आणि तुम्हाला खाली उतरवतील. लक्षात घ्या. 2 बॉलमध्ये 2 षटकार. अगदी ताबडतोब बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. अजून एक फटका चांगला आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फटका चांगला पाहायला मिळाला होता. मात्र या बॉलवरती मिळाले जातील 2 धावा. 67 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या ओव्हरमध्ये अगदी अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते भाया पाटील याची. पहिलंच बोललो होतं या फलंदाज जर कमीत कमी 3 ओव्हर मैदानामध्ये जर थांबला तर हा लक्ष अगदी छोटा बनवेल तेवढी ताकद या फलंदाजामध्ये आहे. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. अरविंद गोलंदाज थोडासा माग ठरतोय. अजून यावेळी चांगला चेंडू होता. अगदी ब्लॉकमध्ये चेंडूला टाकला गेला होता. जबरदस्त गोलंदाजी या बॉलवरती पाहायला मिळते. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये धाव फलकावरती 15 पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात आहे. कारण प्रत्येक ओव्हरमध्ये जर आपण पाहिला तर प्रत्येक ओव्हरमध्ये 16 ते 17 धावा या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. का बॅटिंग पाहायला मिळाली होती ब्रह्मांड संघाकडून. अजय याने एक धुवाधार बॅटिंग सुरुवात केली होती. अगदी केटी याने आणि त्यानंतर अजयची बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळाली. पंकजच्या बॅटमधून षटकार आला. प्रत्येकाचे बॅट्समन येत होते इथे शतरक्षण करतोय चुकी. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. मात्र इथं हा झेल सुटलाय. सरी तुम्ही धावा मोठ्या केल्या मात्र त्या धावांना रोखण्याचं काम तुमचं आहे मित्रांनो. गोलंदाज फक्त चेंडू टाकण्याचं काम करतोय मात्र त्यावरती तुमचं क्षेत्ररक्षण हे खूप महत्वाचं आहे. अंतिम बॉल लास्ट बॉल बाकी आहे. संघाची धावसंख्या 16. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा पाहिजे होत्या. अजून एक पण चांगलाय. बाया बॉडी ऑन फायर. बिग हिट. बॉल बाकी आहे. संघाची धावसंख्या 16. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा पाहिजे होत्या. अजून एक पण चांगलाय. बाया बॉडी ऑन फायर. त्या गाडीचे चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचं मित्रांनो. लक्षात घ्या वेळ आपल्याकडे कमी असणार आहे. अंतिम दिवस आहे. 2 सामने आपल्याला एक्स्ट्रा खेळवायचे यावरती लक्ष द्या. कारण आयोजकांना तुमच्या सहकार्याची साथ लाभणं खूप गरजेचं आहे आजच्या दिवसामध्ये.
आयोजन खूप मस्त केलं गेलं. एक अगदी आपण पाहिला तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रद्धांजली चषक अप्रतिम 49वं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि चांगल्या रीतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय श्री आशिष पाटील सर इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत योगाभाऊ MCC चषक 2026मध्ये. अगदी आपण पाहिला तर एक मोठं नेतृत्व आज आपण पाहिला तर या ठाणे परिसरामध्ये छानसं नाव अगदी गर्वाने घेतलं जात आहे. बालकुम संघाचे कर्णधार मास्टर संघाचे आणि एक मोठं व्यक्तिमत्व भूषणदादा भोईर यांचं इथं आगमन झालं आहे आणि नक्कीच क्रिकेटची आवड या मैदानामध्ये त्यांना आज घेऊन आले. विशाल भोईर यांना विनंती करते आपण स्टेजवरती या, कारण रोहित मुकादम आपली खूप वाट बघतायत इथे, त्यामुळे आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचे. विशाल भोईर संघाची धावसंख्या धावफलकावरती 1.1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा. धावा कुठल्या जेवण सर? धावा यायला पाहिजे होत्या त्या धावा भाया पाटीलने घेतल्यात. आता मात्र अजूनही खेळ संपला नाही आहे मित्रांनो, कारण या क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ यासाठीच म्हटलं जाते की जरी पहिल्या ओव्हरमध्ये धावा 22 आल्यात, मात्र या ओव्हरमध्ये जर धावा कमी आल्या, भाया पाटीलचा विकेट जर या ओव्हरमध्ये मिळाला तर प्रश्न निर्माण करू शकतोय तो म्हणजे भव्या 11 वाघबिल या संघासमोर. यावेळी पहा चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. धावा येणं गरजेचं आहे. 67 धावा या धाव फलकावरती राखल्या गेल्यात. लक्ष तुमच्याकडे खूप मोठे आहे, मात्र त्या लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही ताबडतोब बॅटिंग केले आणि कुठेतरी आता या लक्ष्याकडे तुम्ही सहजगती पोहोचाल असं नक्कीच वाटतंय. मात्र त्या प्रकारची बॅटिंग अजून होणं गरजेचं आहे. यावेळी अजून एक भाया पाटील याच्या बॅटमधून आलेला हा 4था षटकार. बिग हिट. होणं गरजेचं आहे. यावेळी अजून एक भाया पाटील याच्या बॅटमधून आलेला. थँक्यू डीजे. काय बॅटिंग केली जाते. अगदी या लक्ष्याचा प्रतिउत्तर चांगल्या रीतीने घेतला जातोय आणि तो फलंदाज आहे भाया पाटील. काय बॅटिंग पाहायला मिळते. 67 धावांचं लक्ष. आता मात्र 18 चेंडूमध्ये 15 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. काय बॅटिंग केली गेली. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळेल. या प्रकारची गोलंदाजी ब्रह्मांड संघाला करावी लागेल. मात्र एका साईडला अगदी वादळ निर्माण केलंय. अगदी गरमागरमी या मॅचला पाहायला मिळते. एक साईडला भव्या 11 वाघबीळ आहे तर दुसऱ्या साईडला स्वप्नील 11 ब्रह्मांड आहे. का बॅटिंग पाहायला मिळते. यावेळी षडभूत फटका आहे. संधी निर्माण केली गेली. शतरक्षक येतोय चालखाली. बिग विकेट. भाया पाटील गॉन. यावेळी षडभूत फटका आहे. Thank you, DJ. निर्माण केली गेली. थँक्यू. शिवा आपण शतरक्षक येतोय चालखाली. वेळ आहे, बिग विकेट. तोपर्यंत आपल्या मंचावरती उपस्थित मान्यवर व्यक्ती सन्माननीय श्री आशिष पाटील सर यांचा इथे आपण सन्मान करूया. मी विनंती करेन मनीष मुकादम यांना की त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री आशिष पाटील सर यांचा सन्मान इथे आपण करून घ्या. एक चांगलं व्यक्तिमत्व जे अगदी प्रत्येक या परिसरामध्ये स्पर्धेमध्ये ज्यांचं सहकार्य प्रत्येक स्पर्धेसाठी लाभलं जात आहे असे अगदी उदार व्यक्तिमत्व आशिष पाटील यांचा सन्मान इथे करीत असताना आपण बघतोय. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या ओव्हरमधील अंतिम बॉल बाकी आहे.
काठी वांद्रान आशिष पाटील सरांचा इथे सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळते. का बॅटिंग पाहायला मिळते. अगदी मान्यवर व्यक्ती आलेत आणि त्यांना एन्जॉय करणारा हा सामना आहे. ज्या प्रकारे सामन्याची गरज होती तो सामना इथे पाहायला मिळते. बाया पाडी जरी बाद झालाय, आता मात्र कमबॅक केलं जाईल का नाही. रोमित टाकी आहे आणि रोमित सांगते मी आलो मित्रा. पाहायला मिळते. पाया पाणी जरी बाद झालाय, आता मात्र कमबॅक केलं जाईल का नाही. रोमेट टाकी आहे. थँक्यू डीजे थँक्यू. त्या बॅटिंग पाहायला मिळते. काय उत्तर दिला गेला या 67 धावांचा प्रति उत्तर अप्रतिम पाहायला मिळते. रोमित आल्या आल्या पहिल्या बॉलवरती अगदी बिग हिट. पहिल्या मॅचमध्ये ज्या बॅटिंगला सोडली होती ती बॅटिंग पुन्हा एकदा रोमित याने अगदी सहज सुरुवात केली. जबरदस्त बॅटिंग. सन्माननीय श्री संजय पाल सर यांचं इथं आगमन झालं आहे. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपणास. 12 बॉल आणि 30 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बारा बॉल 38 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मात्र मॅच आले जिथे 16 ते 17 धावांचा रिक्वायर रनरेट होता तो आता येऊन टेपलाय. 12 बॉल मध्ये 30 धावा म्हणजे 15 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये पूर्ण कराव्या लागतील. काय बॅटिंग पाहायला मिळाली होती यावेळी. पण फलंदाज मैदानामध्ये मंथन या फलंदाजाला पाठवलं गेलंय. अजूनही 11 बॉलमध्ये 30 धावा. अजूनही सामना संपला नाही मित्रांनो. अजूनही पुन्हा एकदा असं म्हटलं जाईल ब्रह्मांड संघाने वापसी केले. कारण जरी रोमित मैदानामध्ये मात्र एका साईडला जर आपण पाहिला तर मंथन आणि रोमित ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजच्या मार्गवर रवी आला. एक महत्त्वपूर्ण गोलंदाज या ब्रह्मांड संघाचा. 11 बॉल आणि 30 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही बॅलेन्सिंग आहे. मॅच मध्ये अजूनही रंगत आहे. चेतन बाद झाला, बाया बाद झालाय आणि नवीन फलंदाज मंथन येतोय. अजून एक विकेट. बॅक टू बॅक. दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद. मंथन बॅक टू द पवेलियन. अजूनही रंगत आहे. चेतन बाद झाला, बाया बाद झालाय आणि नवीन फलंदाज मंथन येतोय. थँक्यू डीजे. आता जर हॅट्रिक पूर्ण केली गोलंदाज रवी याने तर भूषण दादा भोयर यांच्याकडून 2000 रुपयांचा पारितोषिक रवी याला दिला जाईल. काय कमबॅक केलं या गोलंदाजाने. 12 मध्ये 30 ची गरज होती, आता 10 मध्ये 30 ची गरज आहे. मॅच पुन्हा एकदा ब्रह्मांड संघाकडे झुकले. काय सुरुवात पाहायला मिळाली होती. क्रिकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेलाय. अगदी आपण पाहतोय रवी याच्या रवी या गोलंदाजासाठी भूषण भोईर सरांच्या माध्यमातून हा पारितोषिक इथे लावला गेलाय. काय मॅच पाहायला मिळाले, काय मॅच पाहायला मिळाले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी वर्चस्व गाजवला होता.
जबरदस्त मॅच आहे. दैवत पाडील येतोय बुंबुम माटिया ज्याला ओळखलं जात आहे आणि तो दैवत यावेळी या मैदानामध्ये जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. जेवढे डॉट तेवढा टेन्शन. आता मात्र 9 बॉलमध्ये आता जरी घेतला या बॉलवर जरी विकेट घेतला तरीही 2000 रुपये भूषणदादा भोईर यांच्याकडून. यावेळी फटका चांगला आहे. यावेळी फटका चांगला आहे. सरळ बॅटने खेळलाय. शतरक्षक आहेत. सिंगल मिळाली जाते. सिंगलने धावपळक पुढे सरकला जाईल मात्र समीकरण आहे 8 बॉल आणि 29 धावा. लक्ष आता मात्र कठीण आहे. 2 ओव्हरमध्ये भाया पाटील याने सुरुवात चांगली केली होती मात्र तदनंतर कुठेतरी मागे पडतोय. यावेळी फटका खेळलाय. फटका फसलाय का जाईल. केटी केटी अप्रतिम झेल. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. रोमिट टाकी बॅक टू द पवेलियन. सन्माननीय श्री शेवंत सिंगे सर आणि विलास पाटील सर यांचं इथं आगमन झालंय. शेंडोबा 40+ मास्टरचे खेळाडू आहेत आणि आज त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये योगाभाऊ एमसीसी चषक 2026 मध्ये. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आणि आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांना आणि आमच्या मुख्य मान्यवर व्यक्तींना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे. रवी या गोलंदाजाला इथे बक्षीस दिला गेलाय सन्माननीय श्री भूषण भोईर सरांच्या माध्यमातून. एक उदार व्यक्तिमत्व. आज आपण पाहिला तर क्रिकेटवरती जास्त प्रेम आणि क्रिकेटचे कर्णधार बालकुम मास्टर संघाचे कर्णधार आपण पाहतोय भूषण दादा भोईर यांचं इथे आगमन झालं आहे. आणि लगेच ब्रह्मांड संघातील रवी याने कामगिरी तशी केली मित्रांनो. कारण अजूनपर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव. काय षटक पाहायला मिळालाय. एकदा टाळ्या होते या गोलंदाजासाठी. अगदी पूर्णपणे कमबॅक करून दिलंय. कारण जिथे 12 बॉलमध्ये 30ची गरज होती 6 बॉलमध्ये 1 धाव खर्च केले आणि 3 विकेट आपल्या नावावरती केल्यात. वेल प्लेड. वेल गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी रवी याची. अंतिम 6 बॉल आहेत. 29 धावांची गरज आहे. 6 मध्ये 5 षटकार तुम्हाला आता मारावे लागतील. जिथे 12 मध्ये 5 मारायचे होते तिथे आता 6 मध्ये 5 मारावे लागतील. अशक्य मात्र अशक्यला शक्य करण्याची ताकद यावेळी या मैदानामध्ये या मॅचमध्ये आणावी लागेल. 6 मध्ये 5 षटकार. 6 मध्ये 29 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. काय बॅटिंग पाहायला मिळाले. एका साईडला 2 ओव्हरमध्ये आपण पाहिला तर दैवत पाटील याने सुरुवात चांगली केली होती मात्र हा षटक गोलंदाज रवी याने अगदी पुन्हा एकदा ब्रह्मांड या संघाला या मॅचमध्ये आणलंय. 1 धाव 3 विकेट आपल्या गोलंदाजीवरती या गोलंदाजाने घेतल्यात आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. 6 मध्ये 29ची गरज आहे. मॅच पूर्णपणे बालकुम ब्रह्मांड या संघाकडे आहे. मात्र पाहायचं या अंतिम षटकामध्ये साई गोलंदाजी मार्गावर आहे. पहिलाच बॉल खराब इथे पर्यंत घोषित करतायत. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाईल. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जाईल मात्र अजूनही 6 मध्ये 28ची गरज आहे. 6 बॉल 28 धावा. या पहिल्या बॉलवरती या मॅचचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल केला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. अगदी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं गेलंय. सूरज पवार याला आपण तिथे पाहतोय. अगदी डीप मध्ये सजवला गेलाय. अजूनही धावांची गरज आहे. 27. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच पूर्णपणे
ब्रह्मांड संघाने आपल्या खिशामध्ये घेतले. सामना आज कुठे होता आणि सामना आलाय कुठे. 12 बॉलमध्ये 30ची गरज होती आणि आता 5 मध्ये 27 धावांची गरज आहे. अजून एक चांगला चेंडू. साई गोलंदाजची मार्गवर आहे. आता मात्र 4 मध्ये 26ची गरज आहे. 26 रन टू विन्स रिमेनिंग 4 डिलिव्हरीज. या मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी केली गेली आणि त्याचा सर्व श्रेय नक्कीच गोलंदाज रवी या गोलंदाजाला दिला जाईल. कारण त्या महत्त्वपूर्ण षटकामध्ये अगदी विकेट आणि धावा रोखल्या गेल्या आणि तिथे तो सामना यावेळी दैवत पाटील याच्या बॅटमधून येतोय धमाका. आता मात्र उर्वरित 3 बॉल बाकी असतील आणि 20 धावांची गरज आहे. तर मात्र कुठेतरी नशीबची साथ सामना यावेळी वाघबिल या संघाला या मॅच मधून वाचवू शकतोय. पुढील बॉल यावेळी चांगला चेंडू होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केला साहिल मणिरायच्या माध्यमातून. एक सिंगलने धावपळक पुढे सरकला जातोय. धावपळक पाहायला मिळेल मात्र या मॅचमध्ये खूप उशीर झालाय भव्या 11 वाघबिल या संघाला. कारण आता अंतिम 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉलमध्ये 19 धावा अशक्य आहेत. मात्र पाहायचं आहे या मैदानामध्ये 2 बॉलमध्ये 19 धावा होणं शक्य नाही आहे मित्रांनो. चला अजून एक मोठा फटका येतोय साहिल याच्या बॅटमधून. मात्र हे फटके 3ऱ्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं होतं. हे शेवटच्या ओव्हरमध्ये आपण बघतोय. मध्ये 2 बॉल मध्ये 19 धावा होणं शक्य नाहीये मित्रांनो. अंतिम बॉल आहे. अजून एक Actually मोठा त्या फटका match ची येतोय. बातमी असेल कारण 1 मध्ये साहिल याच्या बॅट मधून 13ची गरज हे आहे. फटके 1 बॉल 13 धावा. सुरुवात चांगली गेली होती ब्रह्मांड संघाने. अगदी केटी आणि त्या बॅटिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर अजय याने एक अफलातून बॅटिंग. 4 षटकार आपण त्याच्या बॅटमधून बघितले. त्यानंतर आपण पाहिला तर पंकज आला त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण बघितलं. या तिन्ही फलंदाजांनी एक आक्रमक बॅटिंग केली. इथे अजून एक खरा बॉल इथे पाहायला मिळते. वाईटने अजून अंतिम बॉल बाकी आहे. 12 धावांची गरज आहे. 1 बॉल. अजून एक खराब बॉल. अंतिम बॉल टाकायचा आहे मात्र तोही बॉल सरळ पाहायला मिळत नाही आहे. गोलंदाज साई याच्या गोलंदाजीमध्ये शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हरमधील. चला अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सूरज पवार येतोय. झेल खाली पकडला झेल आणि स्वप्नील 11 ब्रह्मांड हा संघ इथे जिंकतोय. तोड सामने इथे विजय मिळवलाय स्वप्नील स्पोर्ट्सचा ब्रह्मांड या संघाने. मात्र हा सफर भव्या 11 वाघबिल संघाचा इथे संपला जातोय. मात्र चांगली कामगिरी आहे. चला रवी आपण इकडे यायचं लवकरात लवकर. लक्षात घ्या चला थँक्यू डीजे. चला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय ज्याने एक चांगली गोलंदाजी केली. अगदी 3 विकेट 1 धाव खर्च करत रवी ठरला जातो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय श्री भूषण भोईर सर या गोलंदाजीसाठी भूषण भोईर सरांनी रवी याला इथे 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं गेलं आहे आणि तो त्यांच्याच हस्ते पारितोषिक आपण सुपूर्द करणार आहोत. मी विनंती करेन रवी या लवकरात लवकर. एक जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी हाताळली गेली होती. असं वाटलं होतं की नक्कीच भव्या 11 वाघबिल संघ या मॅचमध्ये पकड निर्माण केली. मात्र रवी याला आणि तो मॅचचं चित्र पूर्णपणे पलटवलं आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली.
जबरदस्त गोलंदाजी. भूषणदादा भोईर अप्रतिम व्यक्तिमत्व आपण बघतोय आज या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक इथे दिला जातोय. पेड रवी एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला सेकंड मॅच ऑन होईल आणि त्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही आवाज ऐकणार आहात संकेत पाटील सरांचं. एस डी केवणी देवे आणि पूर्णा या दोन संघादरम्यान हा मॅच आपण पाहणार आहोत. येस आपण इथे सन्मान घेतोय तोपर्यंत सन्माननीय श्री विलास पाटील सर उपस्थित झाले. चेंडूबा बोटी प्लस संघाचे खेळाडू आणि आमचे मान्यवर यांचा इथे सन्मान आपण करत असताना पाहायला मिळते. विलास पाटील सर यांचा इथे हा सन्मान आणि जयवंत शिंगे सर यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. आज इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला दोघांनाही प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहतोय या ब्रह्मांड संघाबरोबर नक्कीच